बाबा, आज तुम्ही गरमागरम पाणीपुरी बनवून तयार ठेवा. आज माझ्याबरोबर सौम्या पण येणार आहे तुमच्या हातची पाणीपुरी खायला. हो हो बाळा. आज तुम्ही दोघी मैत्रिणी कॉलेजमधून येताना माझ्या गाडीवर या. मी तुम्हाला गरमागरम पाणीपुरी खायला देईन. तुम्ही किती छान आहात बाबा. रीना आनंदाने बस पकडून कॉलेजला गेली. कॉलेजमध्ये सौम्यालाही तिने ही गोष्ट सांगितली. तीही खूप खुश होते. हाय, हरिया काकांच्या हातची गरमागरम पाणीपुरी तर मला खूप आवडते. गरमागरम पाणी ते तर मला पण हवंय. मला पण खूप आवडते पाणीपुरी. मी पण येणार आहे. ठीक आहे, मग तुम्ही दोघी जणी या. संध्याकाळी रीना आपल्या मैत्रिणींना घेऊन आपल्या बाबांच्या गाडीवर येते. हरिया बाजारात गरमागरम पाणीपुरी बनवून विकायचा. अशा प्रकारची पाणीपुरी शहरात कोणीच विकत नव्हतं. त्यामुळे हे वेगळं नाव ऐकून सगळेजण त्याच्या गाडीवर पाणीपुरी खायला आवर्जून यायचे. हळूहळू रीनाही आपल्या बाबांकडून ही गरमागरम पाणीपुरी बनवायला शिकली. असेच काही दिवस जातात. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघी श्रीमंत मैत्रिणी पुढच्या शिक्षणासाठी बँगलोरला जातात. इकडे रीनाच्या वडिलांची तब्येत मात्र बिघडते. त्यामुळे बाबांचं काम आता रीनाच सांभाळायची. दिवसभर ती पाणीपुरीच्या गाडीवर काम करायची. ती सगळ्या ग्राहकांना गरमागरम पाणीपुरी बनवून खायला द्यायची. गरमागरम पाणीपुरी, एकदा खाल तर खातच राहाल. या या, गरमागरम पाणीपुरी खा. काही वर्ष अजून निघून गेली. निधी आणि सौम्याचं लग्न दोन सख्या भावांबरोबर होतं. त्यांचे नवरेही श्रीमंत घरचेच होते. ते दोघं त्यांची खूप काळजी घ्यायचे. इकडे रीनाला आपल्या दोघी मैत्रिणींची आठवण यायची, पण तिच्याकडे त्यांचा फोन नंबरही नव्हता की ज्यामुळे ती त्यांना कॉन्टॅक्ट करू शकेल. काही दिवसांनी रीना आपल्या आईवडिलांना घेऊन मुंबईला येते. ती तिथेच एक छोटीशी झोपडी घेऊन राहत होती. तिथेही ती गरमागरम पाणीपुरीची गाडी लावायची. इकडे निधी आणि सौम्याच्या नवऱ्याची ट्रान्सफरही मुंबईतच होते. मग एक दिवस, सौम्या चल, आज मी तुम्हाला सगळ्यांना पाणीपुरी खायला नेतो. तुम्हाला माहितीये इथली पाणीपुरी खूप छान असते. हो हो, मग सगळेच जण जाऊयात, मज्जा येईल. मग ते सगळेजण पाणीपुरी खाण्यासाठी सुखीराम पाणीपुरीवाल्याकडे जातात. ती पाणीपुरी खाऊन सौम्या म्हणते, मला तर ही पाणीपुरी अजिबात नाही आवडली. अगं सौम्या, अजून खाऊन तर बघ नीट. सौम्या दिदी अगदी बरोबर बोलतीये. ती चवच नाहीये याच्यात. आम्हाला नाही खायची अजून पाणीपुरी. पाणीपुरी तर हरिया काका आणि आमची मैत्रिणी रीना बनवायची. पण आता माहीत नाही कुठे ती. कमाल आहे, एवढी चांगली पाणीपुरी. मी तर एक प्लेट अजून खाईन. असेच काही दिवस निघून जातात. मग एक दिवस, यार निधी, माहीत नाही आपली मैत्रिणी रीना कुठे असेल, कशी असेल. कॉलेज संपल्यानंतर तिचा काही कॉन्टॅक्टच नाही राहिला. हो ना ग, मलाही तिची खूप आठवण येते. एकदा मी तिच्या घराजवळ माझ्या बहिणीचं लग्न होतं म्हणून गेले होते, पण तिच्या घरी कुलूप होतं. खरंच ती आपल्याला परत भेटायला पाहिजे. असेच काही दिवस निघून जातात. एक दिवस सौम्याचा नवरा अंकित, सौम्या उद्या माझ्या ऑफिसमधल्या एका मित्राचं लग्न आहे. तुम्हाला सगळ्यांनाच त्यांनी बोलवलंय. हो, त्यामुळे तुम्ही दोघी जणी रेडी राहा. आई आणि प्रीतमही बरोबर येतील. त्यांनी आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलंय. बरं ठीक आहे, आम्ही तयार राहू. निधी, तू त्या पल्स मेकओव्हरला आत्ताच बुक कर. ठीक आहे, मी आजच फोन करते. मग दुसऱ्या दिवशी ते सगळेजण रेडी होऊन लग्नाला जातात. ती एक खूप मोठी पार्टी होती. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याचे स्टॉल होते. त्या दोघी जणी तिथे उभ्या होत्या तेव्हाच त्यांची नणंद प्रीतम तिथे येते. निधी वहिनी, सौम्या वहिनी, तुम्ही इथली पाणीपुरी तर खाऊन बघा. खरंच एवढी चांगली पाणीपुरी तुम्ही आजवर खाल्लीच नसेल. अगं नाही प्रीती, आम्हाला नाही खायचीये. ती खरंच सांगतीये सुनबाई, तू इथली जर पाणीपुरी खाल्लीस ना तर तू तुझ्या मैत्रिणीची पण पाणीपुरी विसरशील, जिचं तुम्ही खूप कौतुक करत फिरता ना. निधी आणि सौम्या दोघी जणी त्या पाणीपुरीच्या स्टॉलवर जातात, जिथे त्या खातात गरमागरम पाणीपुरी. अरे, गरमागरम पाणीपुरी यांची चव तर अशीच आहे जसे हरिया काका आणि रीना आपल्यासाठी बनवायची. अहो दादा, ही पाणीपुरी कोणी बनवलीये? मॅडम, आतमध्ये आमच्या एक मॅडम बनवतायत ही, आणि स्टॉलवर आम्ही विकतोय. ही तर तीच पाणीपुरी आहे. लवकर चल सौम्या. मग त्या दोघी जणी आत जातात, जिथे रीना गरमागरम पुरी तळत होती. सौम्या आणि निधीला बघून ती खूप खुश होते. सौम्या, निधी, तुम्ही दोघी इथे? तुमच्या दोघींचं लग्न झालं? किती छान दिसताय तुम्ही दोघी. हे सगळं सोड आणि आधी येऊन आम्हाला मिठी मार यार. मला सांग रीना, तू इथे कशी काय आलीस? एवढी शिकलीस तू, पण मग इथे लग्नात अशी पाणीपुरीचं स्टॉल? काय सांगू तुम्हाला, माझ्या गरीब मुलीच्या आयुष्यात काय लिहिलंय अजून देवालाच माहीत. कॉलेज संपल्यानंतर बाबांची तब्येत खूपच बिघडली.
त्यामुळे घर खर्च भागवण्यासाठी मी पाणीपुरी विकायला लागले. मग बाबांच्या उपचारासाठी त्यांना इथे मुंबईला घेऊन आले, पण एक दिवस अचानक ते आम्हाला सोडून गेले. एक वाईट बातमी आहे, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. त्यांना कॅन्सर झाला होता आणि तो त्यांच्या लंग्सपर्यंत पसरला होता. मग स्वतःला सावरत रीनाने आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार केले. पण वडिलांच्या जाण्यामुळे तिच्या आईलाही खूप मोठा धक्का बसला आणि त्यांनीही अंथरूण धरलं. मग एक दिवस, पोरी, माझ्याशिवाय तुझं या दुनियेत कुणीही नाहीये. तुझ्या हातालाही मेहंदी लागली असती म्हणजे मी मरायला मोकळी झाले असते. नाही आई, मी मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुला घेऊन जाईन. रीनाने दिवसरात्र मेहनत केली. तिच्याकडे जेवढे काही पैसे होते ते सगळे तिने आईसाठी वापरले. तिने पैशासाठी कर्जही काढलं होतं. पण एवढं सगळं करूनही ती आपल्या आईला वाचवू शकली नाही. तू पण मला सोडून गेलीस आई. आता मी अनाथ झाले. आता मी कशी जगणार एकटी? मी थकून भागून जेव्हा कामावरून येईन तेव्हा माझ्या डोक्यावरून प्रेमाने कोण हात फिरवणार आई? मग त्या दिवसानंतर मी इथेच रस्त्यावर फिरून गरमागरम पाणीपुरी विकू लागले आणि माझं पोट भरू लागले. त्यातूनच या मोठ्या ऑर्डर्सही मिळाल्या. तू रडू नकोस रीना. आता आम्ही तुझ्या मैत्रिणी म्हणजेच तुझ्या बहिणी आहोत इथे. यापुढे आम्ही तुझी काळजी घेऊ. हो चल, मी तुला आधी माझ्या सासरच्या माणसांना भेटवते. त्या दोघीजणी रीनाला आपल्या सगळ्या माणसांची ओळख करून देतात आणि सगळी कहाणी सांगतात. ते रीनाला राहण्यासाठी एक खोलीही देतात. त्याच्याबरोबरच तिच्यासाठी एक दुकानही सुरू करून देतात जिथे ती गरमागरम पाणीपुरी विकत होती. आता तिचं काम छान सुरू होतं. काही दिवसातच ती स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करते. मग काही दिवसांनी अंकितच्या एका मित्राला रीना पसंत पडते आणि त्या दोघांचं लग्न होतं आणि मग रीनाचाही आनंदाने संसार सुरू होतो. मध्ये करुणा नावाची एक म्हातारी विधवा राहत होती. तिचा नवरा रामप्रसाद एका अपघातात मरण पावला होता. करुणाचा एक मुलगाही होता जो शहरात सेटल झालेला होता आणि त्याने तिथेच लग्न केलेलं होतं. करुणा आपलं घर चालवण्यासाठी आपल्या नवऱ्याचंच जुनं मोमोजचं दुकान चालवत होती. पोरा, आता मी म्हातारी झालीये रे. माझ्यात काही त्राणच राहिला नाहीये. माझे अजून किती दिवस उरलेत मला माहित नाही. तू एकदा तरी येऊन मला भेटून जा रे. तुला बघायची खूप इच्छा झालीये. तुझे वडील गेल्यानंतर तूच तर एक आधार आहेस मला. आई, मी ऑफिसमध्ये आहे ग. माझ्याकडे वेळ नाहीये. मी नाही येऊ शकत. सुधीर पुन्हा फोन कट करतो. करुणा बिचारी उदास होऊन टेलिफोन बूथमधून बाहेर येते. काय झालं वहिनी? काय म्हणाला सुधीर? काय म्हणणार, वेळ मिळाला तर येतो म्हणाला. वहिनी, वाईट वाटणार नसेल तर एक सांगू तुम्हाला. सुधीर आता शहरात जाऊन खूप बदललाय. अहो भाऊजी, कुठलीही आई आपल्या पोराला विसरू शकत नाही. तुम्ही सांगा किती पैसे झाले? मी तुमच्याकडून पैसे कसे काय घेऊ शकतो वहिनी? काही हरकत नाही. तुम्ही आरामात घरी जा. नाही नाही भाऊजी, आधीच तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. तुमचे आधीचेच पैसे मला अजून द्यायचेत. पैशाचं काय आहे वहिनी? जेव्हा जमतील तेव्हा द्या. आता तुम्ही आरामात घरी जा. मग करुणा दुकानातून बाहेर पडते आणि आपल्या मोमोजच्या दुकानावर येते. या या, स्वादिष्ट आणि चवदार मोमोजचा आस्वाद घ्या आणि घरी पण घेऊन जा. लवकर लवकर या. ती आपलं दुकान एकटीच चालवत होती. म्हातारपणामुळे ती जास्त काम करू शकत नव्हती. पण तरीही ती रोज आपलं मोमोजचं दुकान उघडायची आणि काम करायची. काही निवडक लोकच तिच्या दुकानात यायचे. कधी कधी तर एकही माणूस तिच्या दुकानात यायचा नाही. करुणाचं जगणं आता खूपच मुश्किल होऊन बसलं होतं. करुणा खूपच धार्मिक स्वभावाची होती. ती रोज न चुकता गणपतीच्या मंदिरात जायची आणि पूजा अर्चा करायची. हे बाप्पा, माझ्या म्हातारीवर नजर ठेव रे. माझं आयुष्य खूप कठीण होऊन बसलंय. लोकांकडून उधार घेऊन माझ्या पोराला मी शिकवलंय आणि आता तो मला भेटायला सुद्धा येत नाही. हे गेल्यापासून तर मला एकटीला दुकान चालवणंही मुश्किल झालंय. कुणी मदतीला पण नाहीये आणि मला म्हातारीला एवढं कामही होत नाही आता. हे प्रभू, दया करा माझ्यावर. एवढं बोलून करुणा तिथून निघून जाते. करुणा बिचारी उदास मनाने दुकानावर बसलेली होती. तेव्हाच करुणाकडे जुळी मुलं येतात. त्यांचं वय साधारण 16 वर्षांचं होतं. ते करुणाकडे येऊन म्हणतात, आजी, आम्हा दोघांकडे राहायला घर नाहीये. तुम्ही आमची काही मदत करू शकाल का? आम्ही तुमचं सगळं काम करू. पोरांनो, मी स्वतः अडचणीत आहे. मी तुम्हाला माझ्याबरोबर कशी ठेवू मग? आजी, आम्ही तुमचं सगळं काम करू. फक्त तुम्ही आम्हाला तुमच्या बरोबर राहू द्या. ठीक आहे.
करुणाला त्या जुळ्या मुलांची दया येते आणि ती त्या दोघांना आपल्याबरोबर ठेवते. देवाने यावेळी करुणाची हाक ऐकली होती. ते दोघंही देवानेच पाठवलेले दूत होते, ज्यांना करुणाच्या मदतीसाठीच देवाने तिथे पाठवलं होतं. करुणा मोमोज बनवण्याची तयारी करत होती. आजी, हे काम तुम्ही आम्हाला द्या. मोमोज आम्ही बनवतो. तुम्ही जाऊन आराम करा. करुणा किचनमधून बाहेर येते. ती दोन्ही मुलं दार बंद करतात. थोड्या वेळाने जेव्हा दार उघडतं तेव्हा करुणा बघते की सगळे मोमोज तयार होते. करुणा हे बघून खूप खुश होते. अरे वा, तुम्ही दोघांनी तर खूपच चांगलं काम केलंय. मग करुणा त्या दोन्ही मुलांबरोबर आपलं मोमोजचं दुकान उघडते आणि मोमोज विकू लागते. चला चला, स्वादिष्ट आणि चवदार मोमोज तयार आहेत. इथेही खा आणि घरीही घेऊन जा. या, लवकर या. आज करुणाच्या मोमोजमधून इतका सुगंध दरवळत होता की याआधी कधीच असं झालं नव्हतं. आणि त्याच वासामुळे बाजारातले सगळे लोक तिच्या दुकानाकडे आकर्षित होत मोमोज खायला येत होते. आणि बघता बघता करुणाच्या दुकानात गर्दी वाढते. मला 1 प्लेट मोमोज द्या. मला पण द्या 1 प्लेट. आहा, इतके चवदार मोमोज तर मी आजपर्यंत खाल्ले नाहीत. आहा, वा 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 वा. करुणा या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया बघून खूप खुश होते. बघता बघता तिचे सगळे मोमोज विकले जातात. आज तर खूपच चांगली कमाई झाली. जर असेच रोज माझे मोमोज विकले गेले तर माझं सगळं कर्जच फिटून जाईल. दोन्ही मुलं आता करुणाला काही काम करू देत नव्हते. ते दोघंही मोमोज बनवायचे आणि करुणाबरोबर ते विकायलाही जायचे. त्या दोघांनी बनवलेल्या मोमोजमध्ये असा स्वाद होता की प्रत्येकजण बोटं चाटत राहायचा. एके दिवशी रात्री ते दोघंही किचनचा दरवाजा बंद करून मोमोज बनवत होते. कमाल आहे, हे दोघं रोज किचनचा दरवाजा बंद करून मोमोज बनवतात. आज बघते हे असं करतात तरी काय. करुणा हळूच जाऊन खिडकीतून बघते. ती बघते की त्या दोन्ही जुळ्या मुलांच्या हातातून चमत्कारिक शक्ती निघत असतात, ज्यामुळे मोमोज आपले आप तयार होतात. ती जादू बघून करुणा आश्चर्यचकित होते. ती त्या दोघांकडे जाते. दरवाजा उघडा रे. काय झालं आजी? तुम्ही दोघं कोण आहात? काय? मी सगळं बघितलंय खिडकीमधून. लवकर सांगा. घाबरू नका, आम्ही तुमचं काही नुकसान करायला नाही आलोय. मग उलट आम्ही तुमची मदत करायला आलोय. आम्ही देवाचे दूत आहोत. आम्हाला गणपती बाप्पाने इथे पाठवलं आहे. काय? गणपती बाप्पाने पाठवलंय तुम्हाला इथं? माझी मदत करायला पाठवलंय? हो आजी, तुमची हाक देवाने ऐकली होती आणि तुमच्या मदतीसाठीच आम्हाला इथे पाठवलं. करुणा हे सगळं ऐकून खूप खुश होते. त्यानंतर त्या दोन्ही दूतांच्या मदतीने करुणाचे दिवस आनंदी होत होते. ते दोघंही आपल्या जादूने मोमोज बनवायचे आणि करुणा ते विकायची. बघता बघता तिचा बिझनेस खूप वाढला. खूप दूर दूरवरून लोक तिच्या दुकानात मोमोज खायला यायचे. असं करता करता तिने मोमोजचं एक मोठं दुकान टाकलं आणि हळूहळू तिने आपलं सगळं कर्जही फेडलं. आता करुणाकडे पैशाची अजिबात कमी नव्हती आणि ही गोष्ट सुधीरला सुद्धा समजते. इकडे सुधीरची नोकरीही गेली होती. त्यामुळे एक दिवस करुणाचा मुलगा सुधीर आपल्या बायकोला घेऊन गावाला परत येतो. आई नमस्कार, मी परत आलोय. अरे सुधीर बेटा, तू परत आलास? तुला बघण्यासाठीच तर हे डोळे जिवंत होते. हो आई, मला तुझी खूप आठवण येत होती. मला माफ कर आई, माझं डोकं फिरलं होतं, माझी बुद्धी भंग झाली होती. पण आता मी परत आलोय. आता तुला कसलाही त्रास होणार नाही. आई, ही बघ, ही तुझी सून आहे, मीरा. नमस्कार आई. अगं, मी तर तुम्हाला माफ तेव्हाच केलं जेव्हा तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आलात. आज देवाने मला सगळं काही दिलं आहे. आता मला काही नको. चला आत या. काय झालं? तिजोरीची चावी मिळाली? हो, हे बघ. आता लवकर या म्हातारीचे सगळे पैसे घे आणि निघून जाऊया आपण इथून. हो हो, चल. मीरा आणि सुधीर हळूच जाऊन तिजोरी उघडतात आणि तिजोरीतून सगळा पैसा काढून ते आपल्या बॅगेत भरतात आणि तिथून पळून जातात. पळत पळत ते गावाच्या वेशीबाहेर येतात. तेव्हा ते थकून एका झाडाखाली आराम करायला बसतात. एवढा सगळा पैसा मी पहिल्यांदा बघतीये. एकदा डोळे भरून बघू तर दे. सुधीर पैशांची बॅग उघडतो तर त्याला त्याच्यात राख दिसते. त्या दोन्ही मुलांच्या जादूने त्या पैशाची राख झालेली होती. ते दोघेही हे बघून आश्चर्यचकित होतात. ते दोघेही त्या राखेत हात घालून पैसे शोधतात, पण त्यांना सापडतच नाहीत. अगं, पैसे कुठे गेले? याच्यातच तर ठेवले होते. हो, पैसे कुठे गेले समजतच नाहीये. तेव्हाच तिथे दोन्ही जुळी मुलं येतात
आणि ते सुधीर आणि मीरावर जोरजोरात हसू लागतात. अरे मूर्खांनो, काही नाही मिळणार त्याच्यात. तुमच्या मनात जसा काळेपणा आहे तसंच त्या बॅगेतही आहे. असा कसा मुलगा रे तू? स्वतःच्या आईला लुटतोस? तुझ्या आईने तुझ्यासाठी एवढं सगळं केलं. हे जे तुला सगळं मिळाले ना, हे तुझ्या कर्माची फळं आहेत. बिना आईचं तुझं जीवन म्हणजे या राखेसारखं आहे. त्याला काडीची किंमत नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सुधार आणि तुझ्या आईकडे जाऊन माफी माग. तुम्ही दोघांनी माझे डोळे उघडलेत. आम्ही दोघंही आंधळे झालो होतो. आम्ही यापुढे अशी चूक अजिबात करणार नाही. आम्हाला माफ करा. मग मीरा आणि सुधीर आपल्या आईकडे परत जातात आणि तिला सगळं खरं सांगून तिची माफी मागतात. करुणाही त्यांना माफ करते. तुमचे उपकार मी कसे फेडू मला कळतच नाहीये. तुम्ही माझी एवढी मदत केली त्याच्याबद्दल धन्यवाद. आता मला सगळं काही मिळालंय. माझा मुलगा, माझी सून, सगळं. असं काही नाही आजी. आम्ही काहीच नाही केलंय. हे सगळं तर बाप्पानेच केलेलं आहे. आता तुम्ही आनंदी आहात. मग आमची जाण्याची वेळ आली आहे. आता तुम्ही आम्हाला इथून जाण्याची परवानगी द्या. एवढं बोलून दोघंही तिथून निघून जातात. आता करुणाचं जीवन अगदी आनंदी होतं. आता तिला कशाचीही कमी नव्हती. तिचं मोमोचं दुकानही उत्तम चाललेलं होतं. सुधीर आणि मीराबरोबर आता ती आपलं आयुष्य अगदी आनंदाने जगत होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.